जस्ट इमॅजिन तुम्हाला अलार्म क्लॉकने नाही तर पक्ष्यांच्या सुंदर चिवचिवटाने जाग आली आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे सुमधुर आवाज तुमच्या कानी पडत आहेत. छान आकाशामध्ये सूर्य उगवताना दिसते, तांबडं फुटलंय आणि तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्हाला गगनचुंबी इमारतीने दिसत आहेत ते छान हिरवीगार झाडं, झाडांचे शेंडे छान वाऱ्याने झुलतायत. फुलं फुलली आहेत वेगवेगळी, त्यांचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला आहे. समोर उंच उंच डोंगर आहेत. असं दृश्य बघितलं की तुमच्या चित्तवृत्ती एकदम प्रफुल्लित होतात ना. मन अगदी निवांत वाटतं. ऍक्च्युली ना आपण निसर्गाला क्रेव करत असतो खरं तर. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला फिरायला घेऊन आले हेदवीला. हेदवी मधल्या आई बंगल्यामध्ये आपण राहतोय. लहानपणापासून ना मला झोपाळेच खूप आवडतात आणि असं झोपाळ्यावर निवांत बसावं, आजूबाजूला छान झाडं असावी आणि त्याच्यामध्ये असं छान आपल्या आवडीचं पुस्तक असावं, ते पुस्तक आपण निवांत वाचावं, असं माझं खूप ड्रीम होतं. आणि मला असं वाटतं की ते ड्रीम जणू काही इकडे आल्यानंतर माझं पूर्ण होत आहे. ही जी प्रॉपर्टी आहे, जी मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची सैर करवणार आहे. आपण सकाळच्या वेळेला कसं दिसतंय ते पण बघणार आहोत, रात्रीच्या वेळेला लाईट लागल्यावर कसं दिसतंय ते बघणार आहोत. पण आता बघाल तर आता मार्च 26 मध्ये मी हा व्हिडिओ बनवते. इव्हन आपल्या मुंबईमध्ये बघाल तर इतकं एक्स्ट्रीम ऊन आहे ना की बाहेर पण पडवत नाहीये. पण इथे बघाल तर आम्ही फॅन बंद करून बसतोय आणि छान झाडं हलतायत. माळाच्या आणि माड लावले त्यांनी भरपूर सारे आणि सुपारीची पण बाग आहे. आंबे आहेत, तिकडनं छान हवा येते. एकदम निवांत रिलॅक्स वाटतंय. आणि या प्रॉपर्टीचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य कुठलं असेल तर तिथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे आहेत ना. हा झोपाळा हा तर मला खूप आवडलाय, हा माझा एकदम फेवरेट झालाय. प्लस हॅमॉक्स दिले आहेत. खाली एक लाकडाचा मोठा उंच झोपाळा आहे, तसे 2-3 झोपाळे आहेत. प्लस जे वेताचे झोपाळे असतात ते आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही झोपाळ्यावर बसून चहा पीत, कॉफी पीत, तुमचं आवडीचं पुस्तक वाचत किंवा मोबाईल बघत एकदम मस्त टाइमपास करू शकता. म्हणजे तुम्ही जर इकडे राहायला येणार असाल ना तर खरंच निवांत 3-4 दिवस काढून या आणि कुठेही जायचं नाही, काही करायचं नाही, बस इथे निवांत पडून राहायचं झोपाळ्यावरती आणि एकदम रिलॅक्स व्हायचं, चिल करायचं. तर आता तुम्हाला मी पूर्ण या प्रॉपर्टीची टूर करवते. चला तर मग जाऊया. बस साईशा, आता नको काढू. साईशा, जायचं का वरती जंगलात बेटा? तिथे काय इथे जेव्हा आग बसलेला असेल आणि त्याने रात्रभर आपल्याला असंच ठेवलं असेल तर म्हणलंय. सुंदर असं तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनात लावलेला दिवा जो आहे तो असा छान आपल्याला वाइब्स देतो आहे, पवित्र असे. आणि हे मस्तपैकी शेणाने सारवलेलं अंगण आणि फुलझाडांच्या वासाने रातराणी फुलली आहे. आता मी व्हिडिओ मधून तुम्हाला त्याचा सुवास तर नाही पाठवू शकत, पण तुम्ही इथे बघाल तर इथे मोगरा सुंदर बहरला आहे. मोगऱ्याची सगळी फुलं खाली पडलेली आहेत. मी जे मगाचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये बघितलं की आपलं स्वागतच मोगऱ्याने केलंय. इथे छान अनंत फुलं आहे आणि इथे पुढे ना रातराणीचं झाड आहे. तर रातराणी एकदम सुंदर फुलली आहे आणि त्याचा वास पूर्ण आसमंतामध्ये दरवळतोय. आणि हा आपला स्टे आहे, पूर्ण लाईटने जगमग झाली आहे. आजूबाजूला छान निवांतपण आहे, रातकिड्यांची किरण ऐकू येते आहे.
झाड शांत स्तब्ध झाली आहेत. कोकणातला हा जो निवांतपणा आहे ना, तो काही वेगळाच आहे. आणि असं रिलॅक्स वाटते माइंड. आपल्या मुंबईसारखी धावपळ नाही. मुंबईमध्ये जसं आपण घड्याळाच्या काट्यावरती धावतो, आता इथे बघाल तर हार्डली 7:30-8च झालेत. पण असं वाटतंय की बापरे किती वाजलेत. हा या प्लॉट मधला दुसरा बंगलो आहे. इथे पण त्यांनी छानपैकी असं झोपाळा प्रोव्हाइड केला आहे. तर हे आपण परत म्हणजे आपण व्हिडिओच्या स्टार्टला बघितलंच आहे. हे आपण आहोत हेदवीला आई बंगल्यामध्ये. आणि खूप सुंदर अशी त्यांनी प्रॉपर्टी डेव्हलप केली आहे. इथे विहीर आहे. हेदवीला ओव्हरऑल सगळीकडे बोरिंगचं आणि विहिरीचं पाणी वापरलं जातं आणि माइंड यू की ते पाणी खूप चांगलं आहे. इथे आंब्याची झाडं आहेत, सुपारीच्या बागा आहेत, पण आता रात्रीमुळे दिसत नाहीये. पण त्यांनी लाईट्सने छान उजळून टाकलाय सगळा आजूबाजूचा परिसर. आणि अतिशय हवा सुद्धा सुंदर आहे. सकाळी ऍक्च्युली आजकाल एकदम गरमीचे दिवस आहेत. या वर्षीचा उन्हाळा एकदमच खूपच एक्स्ट्रीम आहे. पण इथे मात्र जेव्हा आम्ही संध्याकाळी पण आलो, म्हणजे साधारण 4-5च्या वेळेला, तेव्हा सुद्धा छान हवा वाहती खेळती हवा होती. इथे सुद्धा त्यांनी झोपाळा दिलेला आहे आणि असं एक छानसं असं गझेबो स्टाईल बांधलेलं आहे. तिथे बसून आपण रिलॅक्स करू शकतो. प्रॉपर्टीवर ठिकठिकाणी झोपाळे आहेत, वेगवेगळी झाडं आहेत, पेरू, चिक्कू